हॅलो, मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज माझ्यासाठी एक खूप महत्त्वाचा दिवस आहे। तर तो काय आहे हे व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला कळेलच। पण कसं आहे 2026 हे वर्ष माझ्यासाठी खरंच खूप छान आहे। कारण खूप वर्षापासून रखडलेल्या गोष्टी माझ्या पूर्णत्वाला येत आहेत। किमान मी त्याची सुरुवात केली आहे। आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी मी राहते ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्याचदा दाखवलं असेल की माझ्या अगदी घराच्या समोर महादेवाचं आणि गावदेवी आईचं मंदिर होतंय। तर त्याचा काल 6 फेब्रुवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला। तर या व्हिडिओच्या एंडपर्यंत मी ते प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर जे मंदिराचं रूप होतं तेही मी तुम्हाला दाखवेन। पण आता सध्या मी तुम्हाला ते मंदिर कुठे आहे एक्झॅक्टली मी सध्या माझ्या किचनमध्ये उभी आहे आणि किचनच्या बाल्कनीतनं मी तुम्हाला दाखवते। हे ते मंदिर आहे ज्याचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला आहे 6 फेब्रुवारीला आणि किती छान दिसतंय बघा हे मंदिर। तर ही सुद्धा एक आनंदाची बातमी आहे कारण 3 वर्षापासून याचं सुद्धा काम रखडलं होतं जे आता पूर्ण झालंय आणि या महाशिवरात्रीला तिकडे दर्शनासाठी ते सगळ्यांना खुलं आहे। ॲक्च्युली आत्तापासूनच खुलं आहे पण आता महाशिवरात्रीचा योग पण येतोय तर त्यामध्ये ह्या मंदिरात आता बरीच जण पूजा करायला येतील। तर आजच्या दिवसासाठी एक प्रसाद मला बनवायचा आहे तर मी तो गोडाचा शिरा बनवते। तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन। हा प्रसाद मी कशासाठी बनवते, आजच्या दिवसाचं काय स्पेशालिटी आहे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। स्त्री म्हटली की जबाबदारी आली, मुलांची जबाबदारी, कुटुंबाची जबाबदारी, अजून बऱ्याच जबाबदाऱ्या आपल्याला ह्या ना त्या रूपामध्ये पार पाडायच्या असतात। या सगळ्यामध्ये आपण आपल्यासाठी वेळ काढणं, आपल्या छंदांना वेळ देणं, आपल्या आवडीनिवडीला वेळ देणं विसरून जातो। आणि माझं असं म्हणणं आहे ना की प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात असं एक वर्ष येतं की जेणेकरून तिचं आयुष्य बदलून जातं। नवीन गोष्टींना काही सुरुवात होते, काही जणी नवीन बिझनेस चालू करतात, काही जणी नव्याने नोकरी चालू करतात, काही जण नवीन छंद परत परस्यू करतात। माझ्यासाठी 2026 वर्ष हे माझ्या स्थगित झालेल्या शास्त्रीय नृत्याच्या प्रशिक्षणाची सुरुवातीचं वर्ष आहे। त्यामुळे मी आज इतकी आनंदात आहे कारण प्रत्येक शास्त्रीय नृत्य शिकणाऱ्या व्यक्तीच्या सगळ्यात जवळचं काही असेल तर घुंगरू। तर आज त्याच संदर्भाचा एक छोटा कार्यक्रम आहे। तर त्यासाठी मी एक छोटी पूजा आहे जी माझ्या गुरु गायत्री ताई यांच्या घरी आयोजित केलेली आहे। तर त्यासाठी मी हा गोडाचा शिरा बनवत आहे प्रसादासाठी। तर सगळा प्रसाद तर बनवून झालेला आहे। सत्यनारायण पूजा असू दे किंवा कोणतीही पूजा असू दे की हा शिरा प्रसादासाठी बेस्टच आहे। तर सगळ्यात आधी मी घरच्या देवांसाठी प्रसाद काढून ठेवणार आहे कारण मला घेऊन जायचा आहे हा प्रसाद। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला मला हे सगळं दाखवता येईल की हा प्रसाद मी नक्की कशासाठी केली आहे, कोणती पूजा आहे आणि त्याचं काय महत्त्व आहे। तर माझा प्रसाद रेडी झाला आहे आणि मी देवासाठी आता घरच्या देवासाठी पहिला प्रसाद काढून ठेवते, नैवेद्य काढून ठेवते आणि देवाला दाखवते। प्रसाद तर बनवून झाला आहे। आता ही माझ्याकडे छोटी चांदीची देवाच्या प्रसादाची वाटी आहे। तर पहिला आता देवांना नैवेद्य दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर ही अशी वाटी आणि हा गडू आहे माझ्याकडे। तर आता पहिला नैवेद्य देवाला दाखवते। चला। बनवून झालाय, देवाची पूजा झाली आहे, देवाला नैवेद्य दाखवलाय आणि आता चालले मी माझ्या महत्त्वाच्या कामाला। तर चला माझ्यासोबत। आता डायरेक्ट तिथे गेल्यानंतरच मी तुम्हाला ते सगळं दाखवेन। चला। तर मी पोचले आहे गायत्री भट ताई यांच्या पदन्यास कथ्यक इन्स्टिट्यूटच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असलेल्या ब्रांचमध्ये। इथे मुली रियाज करत होत्या म्हणून आम्ही त्यांच्या घरी गेलो कारण आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। प्रत्येक शास्त्रीय नृत्य जे शिकतात त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा दिवस असतो तो म्हणजे घुंगरू पूजन।
तर आज मला माझे हक्काचे घुंगरू मिळणार आहेत, कारण घुंगरू हे आपले पहिले गुरु असतात असं ताई नेहमी म्हणतात. आणि ते पूजन विधिवत पूजन केल्याशिवाय घुंगरू आपण परिधान नाही करू शकत. त्यामुळे ताईंनी एक छोटी घुंगरू पूजा आयोजित केली होती त्यांच्या घरी. आणि इतक्या एन्थुझियास्टिक आणि इतक्या इन्स्पिरेशनल ताई आहेत या. म्हणजे माझा खंडित झालेला नृत्य प्रवास सुरू करण्यामागे माझा नवरा आणि माझ्या मुलीनंतर कोणी इन्स्पिरेशन मला केलं असेल तर गायत्री ताई. कारण अधिकं भुवनं यस्य वाचिकं सर्ववाङ्मयम् आहारं भुजङ्गताराणिं तं नमं सात्विकं शिवम् या कुन्दे दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माद्युतशङ्करप्रभृतिवी देवै सदा वन्दिता सा मा पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्या पहा. गुरुपूजन सुरू करण्यापूर्वी ताईंनी नटराज देवतेचा श्लोक घेतला, त्यानंतर सरस्वती वंदना घेतली आणि त्यानंतर एकेकेचा घुंगरू पूजनाची सुरुवात केली. पहिल्या 2 छोट्या मुली होत्या, त्यांचं झाल्यानंतर माझं घुंगरू पूजनाला सुरुवात केली. घुंगरू पूजन म्हणजे काय हे मी तुम्हाला आज थोडक्यात सांगणार आहे. घुंगरू पूजन हा भारतीय शास्त्रीय नृत्यामधला अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण विधी आहे. नर्तक आपले घुंगरू परिधान करण्यापूर्वी त्यांची पूजा करतात, ज्यामुळे नृत्यातील तालावर प्रभुत्व मिळण्यास तसेच कलेप्रती आदर व्यक्त करण्यास आणि गुरु शिष्य परंपरेचा सन्मान करण्यास मदत होते. कोणतंही कला शिकण्यासाठी जितकं गुरु महत्त्वाचा आहे तितकेच घुंगरू महत्त्वाचे आहेत. कारण गुरु शिष्य परंपरा ही तर आपल्या पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे आणि गुरु शिष्य नातं हे अत्यंत महत्त्वाचं आणि सुंदर नातं आहे. घुंगरू पूजनामध्ये गुरु शिष्य परंपरा म्हणजे काय, तर घुंगरू पूजन हे गुरुच्या हाताने शिष्याला घुंगरू देऊन आशीर्वाद देण्याची पद्धत आहे, जे कलेच्या हस्तांतरणाचे प्रतीक आहे. आणि खरंच मला गायत्री ताईंसारख्या गुरु लाभलेत ह्याच्यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. कारण ह्यापूर्वीसुद्धा मी 2-3 ठिकाणी कथकचा प्रयत्न केला होता करण्याचा सुरू, पण ते आमच्या वाईब मॅच नाही झाल्या. पण ताईंबरोबर असं अजिबात वाटत नाही आहे की मी अगदी 2 किंवा 3 महिने झालेत मी ताईंकडे कथक शिकते, पण असं वाटतं ना खूप वर्षापासून मी त्यांना ओळखते. कदाचित त्यांचे आणि आमचे गुरु सेम आहेत, श्री श्री रविशंकरजी, म्हणूनही कदाचित तो बॉन्ड क्रिएट झाला असेल. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ताई मी तुम्हाला खरंच खूप मनापासून धन्यवाद देते की म्हणजे इतक्या लॉंग ब्रेक नंतर तुम्ही या सगळ्या गोष्टी परत मला हे सगळं मी करू शकेन असा आत्मविश्वास दिला. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक सांगायचं आहे, बदलापूरमध्ये जे कोणी राहत आहेत ज्यांना शास्त्रीय नृत्य विशेषतः कथक शिकण्याची आवड आहे त्यांनी पदन्यास कथक इन्स्टिट्यूटला नक्की भेट द्या. कारण ही इन्स्टिट्यूट नसून एक काहीतरी वेगळंच आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला आध्यात्मिक शास्त्रीय नृत्याची आवड तुम्हाला ऑटोमॅटिकली निर्माण होईल. तर त्या ताईंचा पदन्यास कथक इन्स्टिट्यूटचा नंबरही मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन, पण तो तुम्ही नक्की तुम्ही त्याला भेट द्या जर तुम्हाला कथक शिकायचं असेल तर. घुंगरू पूजन झालं, थोड्याशा आधीचे काही अनुभव आहेत ते शेअर केले आणि ताईंच्या सुंदर हाताने ताईंनी घुंगरू मला हस्तांतरण केलं. आणि खरंच खूप छान वाटलं मला यावेळेला, कारण एक जवळजवळ 17-18 वर्षानंतर मी आता पुन्हा शिकते. जुने घुंगरू पण होते माझ्याकडे, तर ते सुद्धा 50चे घुंगरू होते आणि आता ही माझी सुरुवात 50 घुंगरातनंच झालेली आहे. तर सगळ्या गोष्टी जुळून आल्यात आणि खरंच एक भावुक क्षण होता हा, अगदी आवडता क्षण होता. तर ताई म्हणाल्या आता तू एवढं सगळं करतेस तर घुंगरू घालून थोडंसं नाचून पण आपण प्रॅक्टिस पण करूया. मग हे घुंगरू पूजन झाल्यानंतर ताईंकडनं घुंगरू घेतल्यानंतर आम्ही क्लासमध्ये गेलो
रियाजासाठी. One, two, three, go. Dha, dhin, dhin, dha, dha, dhin, dhin, da. Dha, tin, tin, ta, ta, dhin, dhin, da. Ta, thi, thi, tat, a, thi, thi, tat, ta, thi, thi, tat, a, thi, thi, tat, thei, ta, thei, 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 ta, thei. Ta, thi, thi, tat, a, thi, thi, tat, ta, thi, thi, tat, a, thi, thi, tat, thei, ta, thei, thei, ta, thei, thei, ta, thei, thei, ta, thei. Thei, ta, thei, ta, thei. Ta, thi, thei, tat, a, thi, thei, tat, ta, thi, thei, tat, a, thi, thei, tat, thei, ta, thei, 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 ta, thei. Dhin, dhin, dha, dha, dhin, dhin, dha, dha, tin, tin, ta, ta, dhin, dhin, dha, dha. रियाज झाल्यानंतर घरी आले. घरी पण माझ्याकडे नटराज देवतेची मूर्ती आहे. त्या नटराज देवतेसमोर सुद्धा मी घुंगरू पूजन केलं, कारण घरीसुद्धा आहे तर करणं गरजेचं होतं. त्यामुळे मैत्रिणींनो, माझी तर ही डान्सची जर्नी खंडित झालेली परत चालू झाली आहे. तर तुम्ही कधी करताय परत तुमचं काही अडलेलं काम पूर्ण, तर काही वेळ वगैरे काही वाया घालवू नका. आणि आपलं किती वय झालं असेल तरीसुद्धा त्याने काही फरक पडत नाही. तुमचंही असं काही खंडित झालं असेल तर नक्की स्टार्ट करा. तर एकंदर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.